सगळ्यांना जय शिवराय. आपण इथून पाठीमागे सुद्धा स्पष्ट आणि क्लिअर सांगितलं होतं, परंतु संभ्रम 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 असा शब्द वारंवार वापरण्यात येतोय सारखा सारखा, की संभ्रम आहे, लोकांमध्ये संभ्रम आहे. संभ्रम असण्याचं काही कारणच नाही ना. मराठा समाजाला जाहीरपणाने सांगतो, तुमच्या संभ्रम असण्याचं कारणच काय? आपण आलोय आरक्षणासाठी एकत्र, आपल्याला ती आरक्षणाची लढाई जिंकायची. राजकारण किंवा मतदान हे संभ्रम असायलाच नको मराठ्यात, कारण सगळे विषय स्पष्ट आहेत ना. सरळ मी त्या दिवशी पण सांगितलं काय करायचंय काय नाही करायचंय. तरीही जाणून बुजून संभ्रम मराठा समाजात नाहीये. गरीबात हे जे स्वार्थी मध्ये येत ना, जे स्वार्थासाठी दुसऱ्याचा नरड्याचा घोट घ्यायला निघालेले, स्वतः निवडून येण्यासाठी किंवा पडल बा अमुक होईल यासाठी जे मधले आहेत ना, हे संभ्रम नसून संभ्रम आहे असं म्हणते. नसून गरीबाला सगळं कळालंय. मी 3 तारखेला सांगितलंय आणि लोकसभेच्या टायमाला ते सांगितलं होतं, ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा. समाजाने बरोबर कार्यक्रम लावलाय, मग संभ्रम राहायला कुठं? त्या दिवशी पण सांगितलं, लोकसभेलाही सन्मान मराठा समाजालाच होता, की तुमच्या हातात तुमच्याच मतदानाची दोरी राहिली पाहिजे, कोणाच्या मनावर तुम्ही चालू नका, माझ्या सुद्धा नाही. ज्याला करायचं त्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा, असं त्याही वेळेस सांगितलं होतं. आताही 3 तारखेला 4 तारखेला सकाळी सांगितलं की तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, मतदानाचा सन्मान तुम्हालाच तुमच्याच हातात. तरी वारंवार सांगितलं जातं की संभ्रम आहे संभ्रम आहे. संभ्रम गरीबात नाहीये, कारण मी फिरतोय बाहेर, मी जाऊन येतोय, मला माहिती संभ्रमच नाहीये. पण जे मधले आहेत ना, ते कन्फ्युज करतात लोकाला, गैरसमज करतात त्यांच्यात. सांगितलं नाही, स्पष्ट सांगितलं. स्पष्ट काय सांगायचं? स्पष्ट काय सांगितलं पाहिजे? यांच्या मराठ्यांच्या एकजुटीच्या जीवावरती यांच्या भावना येतात, आपण निवडून आलं पाहिजे प्रत्येकाच्या. यांना मराठ्यांच्या एकजुटीचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करायचा, संभ्रम नसून सुद्धा. पण संभ्रम सांगते ती संभ्रम नाहीये, कसला असण्याचं कारण नाही. कारण ज्याला पाडायचं तुम्हाला त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा, हे स्पष्ट सांगितलेलं आहे मी त्याच दिवशी. आजही पुन्हा तेच सांगतोय की तुमच्या हिताचा निर्णय तुमच्या मुलाच्या आणि तुमच्या जातीच्या बाजूने राहा. ज्यांनी तुमच्या जातीवरती लेकरावरती अन्याय केला, ज्यांनी तुम्हाला आरक्षण मिळू दिलं नाही, आपले डोक्याच्या चिंदाड्या केल्यात, याला एकाला सुद्धा सोडायचं नाही, मी स्पष्ट सांगितलं त्याच वेळेस. आणखीन काय सांगायचं? फक्त एक संभ्रम आहे, तेवढं मात्र दूर करतो. संभ्रम म्हणजे इकडे काही जण बॉन्ड देतात मला, ती जर बॉन्ड घेतला, आपण जर म्हणलं याचा बॉन्ड आला तर आपलेच बांधव म्हणते हे ते चांगलं नाही राव. दुसऱ्याचा आला की ते म्हणते हे ते चांगलं नाही राव. आपली टीम, आपल्याच समाजाच्या टीम, दुसऱ्या नाही, आपलेच काम करणारे पोरं म्हणतो थोडक्यात. हे का नाव ठेवत नाही कोणाला, काय नाही. असा प्रॉब्लेम झालाय की त्याचा आणला म्हणजे ते नाही राव चांगला, याचा आणला की तो नाही चांगला. मला वाटतं याच्यातून एक सुटसुटीत संभ्रम दूर करतो आणि सुटसुटीत सांगतो. ते करण्यापेक्षा याच्यातून मराठा समाजानं महाराष्ट्रातल्या गावागावातल्यांनी एक काम करावं, की जी व्हिडिओ तुम्हाला घ्यायचा आहे, जो आपल्या मागणीशी सहमत असणारे, आपल्या आंदोलनाशी सहमत असणारे, आपल्याशी सहभाग होणारे, याचं डायरेक्ट तुम्हीच गावागावात घ्या ना. विषयच खलास झाला. गावातल्या मराठा समाजानं स्वतः त्याचे कोण लिहून म्हणा किंवा व्हिडिओ चांगला राहील, लिहून पेक्षा लिहायला काय ते बदलू शकतंय. व्हिडिओ टाकला म्हणजे त्याचा कार्यक्रम तरी वाजत की यांनी शब्द दिला होता, पण आधी टाकायचा नाही. त्याच्याशी दगा फटका होता कामा नाही. इतका इमानदार आपण राहायचं मराठा समाजाने, इतकं इमानदार राहायचं की एखादा व्हिडिओ दिला, एखाद्याला बॉन्ड दिला आणि उगा आपण व्हायरल करायचा, त्याला सगळ्याचं मतदान घ्यायचं असतं, हे आपल्यासाठी पुरावा म्हणून ही एकदम बेस्ट राहील. आणि हेच मराठा समाजानं करावं. गावागावातल्या मराठा समाजानं जो बॉन्ड आणि ती व्हिडिओ घ्यायचा आहे, ते गावातल्या आपल्या गावातले त्यांचे प्रत्येकाचे कार्यकर्ते असतात, म्हणजे जेवढे काय उभा आहेत ते प्रत्येकाचे कार्यकर्ते असतात. तुम्हाला जो वाटतं निवडून येण्यासारखा आहे, मतही वायाला नाही गेले पाहिजेत, हेही मराठा समाजानं लक्षात घ्यावं. आणि एक सोपा आणि साधा पर्याय, एकदम सोपा, की आपण गावागावातल्या लोकांनी जरी लिहून घेतलं, ही एका दिवसात काम होऊ शकतं, तर तुम्हाला 10 दिवस येत. मला ह्योच विषय सगळ्यात महत्वाचा जास्त सांगायचा होता. हेच तुमच्यासाठी एकदम सोपं राहील बाबा, गावकऱ्यांसाठी,
मराठा समाजासाठी, म्हणजे जे आजची प्रेस संभ्रमासाठी घेतली मी, की हे लय बेस्ट राहील सगळ्या समाजासाठी, की आपण गाव लेवलवरच तुमच्या प्रत्येक गावात प्रत्येक त्या उभा राहिलेल्यांचे कार्यकर्ते असतील. एकदम साधा आणि सोपा प्रश्न आहे. आता संभ्रम नसावा मराठा समाजात कोणताच, की तुम्हीच लिहून घ्या, तुम्हीच व्हिडिओ करून घ्या. त्यांनी गुपित जरी आणून दिला किंवा जाहीर जरी आणून दिला तरी आता तुमचं काम तुमच्या हातात आहे. एकदम स्पष्ट सांगितलं. आता तर काही अडचण असावी असं मला वाटत नाही, संभ्रम असावा असं पण मला वाटत नाही, की मराठा समाजानं, गावागावातल्या मराठा समाजानं आपलं मत कोणाला द्यायचंय, आपण कोणाच्या पाठीशी उभा राहायचंय, याचा व्हिडिओ गावागावातलेच घ्या. व्हिडिओग्राफी तुम्हाला बॉन्ड घ्यायचा गावागावातलेच घ्या. एकदम साधं आणि हे सोपं काम आता मराठा समाजासाठी होतंय. मला सुद्धा विचारायचं काम नाही राहिलं आता कोणाचं, की बॉन्ड दिलाय का, आम्ही कोणाच्या पाठीशी उभा राहावा. एखाद्याने बॉन्ड दिलाय का, मग आम्ही कोणाच्या पाठीशी उभा राहायचं, ते तिथून इथपर्यंत येतात. एक तर 2 रुपये खर्च पण होतो आणि मी इकडे सांगतोय परत की तुमच्या हिशोबाने करा म्हणून. मग ते लोक पुन्हा संभ्रमात चाललेत. आता संभ्रमाची काही आवश्यकता नाही, बरोबर का? बाकीच्यांना काय वाटतंय? प्रश्न आहे. अरे निवडून येणं शब्द वापरला ना, नुसते प्रश्नच नका उगले तर मराठा आहे का कोणी? बरं पाटील, याला नाही, माझं एकच मिनिटात आणखी क्लिअर करतो की राज्यभरात कोण बॉन्ड देतय, कोण नाही देत, कोण येण्यासारखं आहे, मराठ्यांचं मतदान व्हायला नाही गेलं पाहिजे. मी पक्ष तर सांगितला नाही. आता याला पाडान त्याला पाडान अमुक करा, काही काही ताकदवर आहेत, तेही तुमच्या धर्तीवरती तुम्ही डोका लावा. मराठा समाजानं इकडे काय व्हायलंय, कुणीही बॉन्ड आणून द्यायले, कुणीही व्हिडिओ द्यायले, कुणी पण. आणि मग समाजाला जर सांगितले थालेल पोरांना यांनी दिलाय, येन दिलाय, कोण एक जण, तर ते म्हणते द्यायला हे चांगला नाही राव. मग दुसऱ्याला बोललं, दुसरा ऑटोमॅटिकच येतो विचारायला, ते म्हणतो ह्यो बी चांगला नाही. मग त्याच्यापेक्षा ना सगळ्यात सोपं, तुमच्याशी कोण उभा राहणार. म्हणजे 2 कामं सांगितले तुम्हाला. पहिला संभ्रम एक काढला, दुसरा मतदानाचा आणि बॉन्डचा सांगितलं तुम्हाला. म्हणजे तुमचा संभ्रम दूर होईल. तुम्हाला कोण पाहिजे, तुमच्या मदतीला कोण येतोय, तुमच्या आरक्षणाच्या मागणीसाठी कोण येतोय, ही चॉईस तुमचीच तुम्हाला करता येईल. तो संभ्रमच राहत नाही. मग तुमची चॉईस तुम्हालाच करता येईल समाजाला, आणि हे तुम्ही करावं. आता आपण राज्यभरात कोणालाही पाठिंबा दिलेला नाही, कोणालाच, महाविकास आघाडीला नाही, कुठल्या अपक्ष बांधवांना नाही, किंवा कुठल्या राखीवच्या जागेला नाही, कोणालाच नाही. कारण मी अलिप्त झालो त्याच्यातून त्याच दिवशी, की काहीच उपयोग नाही. मी अलिप्त झालो. ही तीन विषय सांगितले आता याच्यासह. आता संभ्रम नसावा. 4था विषय, मला पूर्ण वेळ मराठा समाजाचं पुढं आंदोलन सुरू करायचं, त्याच्यात घालायचं पूर्ण वेळ. मला मराठा समाजाचा आरक्षणात जीव गुंतलेला आहे, माझ्या मराठा समाजात सुद्धा आरक्षणात जीव गुंतलेला आहे. आमचे जे पोरं आहेत, काही उभा राहिलेले म्हणा, काही फॉर्म घेतलेले म्हणा, यांचाही जीव आरक्षणातच. हे आलत मग दिलं, ही वरगडी नाही जुटलं, ते घेतले कपा कपा काढून सगळ्यांनी. म्हणजे जी रिअल आहे ते आहे. त्याच्यामुळे आमचा सगळ्याचा जीव 15-15 महिने आंदोलन केलेले, जीव जाळलेले, लाखो पोरांवरती केसेस झाल्यात, शेकडो पोरांचे बलिदान गेले, केसेस तोले तरी सुटून आले. पण त्या मायमाऊलीचं घर अंधारात पडलं, तिचं तर कुणीच राहिलं नाही. आम्हाला त्याचे स्वप्न साकार करायचे. म्हणून आता संभ्रम मराठा समाजाने कसल्याच प्रकारचा ठेवू नका. कारण मला या राजकारणाच्या तयारीपेक्षा, कोणाला फुकट मोठं मराठा समाजाने करण्यापेक्षा, आपण सगळेजण, म्हणजे 4था विषय सांगतो, आपण सगळेजण मिळून आजपासून आपल्या आंदोलनाची पुढची तयारी करू. कोणी आलं, 1 मिनिट दादा, कोणी आलं तरी आंदोलन हे मला आणि माझ्या समाजाला करावंच लागणार. त्याच्यामुळं आपल्याला थांबून चालणार नाही. आपण सगळेजण आजपासून आंदोलनाची तयारी करू. 5वा विषय, आता संभ्रम ठेवू नका. कोणी कोणाच्या सभेला प्रचाराला जाऊ नका. कोणीच आपल्याला काय देणं घेणं नाही कोणाचं. मतदानाला जायचं त्या दिवशी फक्त, आणि मतदान करून यायचे. कारण आणि जे काही पोरं आहेत ते काही भांड्यात जीव आहे त्यांचा, काही पोरांचा. ज्याला जे करायचं ते करा. मी त्यांनाही सांगतो, ज्याला ज्याला जे करायचं ते करा. तेही माझ्याकडे नुसते येडे,
येडे घालते सारखे सारखे, ते संभ्रम दूर होणं खूप गरजेचं आहे. आणि तीही मी केलाय. ज्याला पाडायचं तुम्हाला त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा. पण 6वा मुद्दा सांगतो, ज्यांनी आरक्षणावर त्रास दिला ना त्याला सोडू नका. एकजुटीनं मतदान करा सगळे मराठी. कोणाला करायचं त्याला करा, पण एकजुटीने करा. यांचा उभा कार्यक्रम झाला पाहिजे, कारण यांनी आपल्या लेकरा बाळाचा आलेला तोंडाचा घास आरक्षणाचा घातला. आरक्षणाला विरोध करणाराला सोडायचं नाही. तुम्ही असं म्हणाले होते की कुणाला पाडायचं कुणाला निवडून आणायचं तुम्ही गावागावात ठरवा, जी भूमिका आता सुरुवातीला मांडली, संभ्रम हा शब्द वगळता. पण तुम्ही आज असं स्वतःचं मत काय आहे, तुम्ही काय स्वतः निर्णय घेणार याबाबत सांगणार होते असं आम्हाला कळलं होतं. नाही, मी त्या दिवशी तेच सांगितलं. या संभ्रम शब्दावर हे सगळं लफडं सुरू होतं. संभ्रम शब्द आहे, संभ्रम आहे, संभ्रम सॉरी संभ्रम हे नव्हताच. हे मधले आदले संभ्रम करत होते. मराठा समाजाला कळालं होतं गरीबाला, आम्हाला गरजवंताला काय पाहिजे बाबा, आरक्षण. विषय राजकारण सोडलाय ना आम्ही. ज्यांनी आम्हाला त्रास दिलाय त्यांना तो सुट्टी नाही. मराठा आरक्षणाला विरोध करणारा सुट्टी नाही. मग तो कोणी असो. विरोध करणारा पक्ष कोणता आहे तुम्ही स्पष्ट का सांगत नाही? का सांगावं, का गरज आहे एवढी कोणाला स्पष्ट घेण्याची? मी जर त्याच्यात नाहीच ते का स्पष्ट सांगावं? लोकसभेला कुठं स्पष्ट सांगितलं? एवढा बुद्धिवान आहे राव मराठा, एवढे गेलेला माझा समाज नाहीये. आणि का माझ्या समाजाला सुद्धा मी का अमुक करायला लावो? समाज करतो ना. समाज मला कधी संकटात सापडू द्यायचा नाही, कधीच. तो बरोबर उभा कार्यक्रम लावतो. कोणाच्या प्रचाराला सभेला जायची काय गरज नाही, तो कार्यक्रम लावतो. आणि संकट या शब्दावर सुद्धा सांगतो, आपलं कोणी काही करू शकत नाही. मराठ्यांना सांगतो, कोणाचं सरकार येऊ दे, आपलं कोणी काय करू शकत नाही. आपण 50-55% राज्यात आहे, काय करू शकत नाही आपलं कोणी. कोणाला भ्यायची गरज नाही, काय नाही. देवेंद्र फडणवीस सुद्धा आपलं काही करू शकत नाही, काय करू शकत नाही. तेव्हा आपला कोणाचाही सत्ता येऊ दे, काही भ्यायची गरज नाही कोणाला. फक्त एकजुटीनं काम करायचं. मराठा आरक्षणाला विरोध करणारा मी, आपल्या समाजाचं आरक्षण मिळण्यासाठी तुम्ही आणि मी, आपण आपल्या आरक्षणासाठी पुन्हा मोठमोठी बांधू. कारण पुढला आपल्याला करायचं आहे. पुढचं काहीच संभ्रम असन, हे आल्यावर काय होईल, ते आल्यावर काय होईल, काय होत नाही, काही करीत नाही आपलं कोणी. त्यांना गुडघ्यावर टेकू आपण. ज्यांनी आरक्षणाला विरोध केला, ज्यांनी हे सगळे डोके फोडले, त्यांना मतदान करू नका असं तुम्ही म्हणताय. पण त्या गावागावातल्या लोकांनी त्यांच्याबद्दल त्यांच्याच उमेदवाराचा व्हिडिओ काढला आणि त्यांनी सांगितलं की मी तुमच्या सपोर्ट आहे, तर मग तिथं संभ्रम होतोच की तयार. मी कारभारच मराठ्याच्या हातात दिलाय, संभ्रम ठेवलाच नाही. आता प्रत्येकांचे गावात कार्यकर्ते, आता संभ्रम ठेवला नाही. आता संभ्रम शब्द येऊ शकत नाही. कारभार मराठ्यांच्या गावागावात हातात दिलाय. आता ते गावागावात ठरविणार. कोणी आपल्याला बोंडाने व्हिडिओ दिलाय, कोण निघतो याच्यातला, मतदान व्हायला जाऊ द्यायचं नाही. कारभारच त्यांच्या हातात दिला. त्यांना माहिती आहे आता कोण आपला कोण नाही. मला उदाहरणार्थ इथून हिंगोली म्हणा मला, किंवा इकडचं कोकणातला म्हणा, मला काय माहिती कोण चांगला आहे. इथून काय मिळेल मला, कोण चांगलं त्यांचं त्यांना तरी माहिती आहे ना. असेल का? फक्त एकच सांगतो, एकजूट फुटून देऊ नका आणि एकजुटीनं मतदान करा. आरक्षणाला विरोध करणारे किमान गेलेच पाहिजे. मनोज जरांगे यांचा हा लोकसभा पॅटर्न असेल का? मी तर मैदानातच नाहीये, माझा समाज बी मैदानात नाही. आम्ही दोघं पण नाही. आम्हाला जे करायचंय मत व्हायला गेलं नाही पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही समाज तर करणार आहे, त्यात काही दुमत नाही. संभ्रमाची गरज नाही. मला 10-12 दिवस राहिलेत. मला माझी लढाईची तयारी करू द्या. एकदा 100% आरक्षण मिळू द्या, मग यांच्याकडे बघतो आम्ही राजकारणात सुद्धा. पण आता आम्हाला वेळ नाही, कारण आम्ही आता पुढची तयारी लगेच करतो. आम्ही पुढचं सामूहिक उपोषण करणार आहे. पाटील साहेब, एक सांगा, तुम्हाला निवडणुकीत जायचं नव्हतं, पण समाजाचं एक मत घेऊन तुम्ही निवडणुकीत उतरलात. उमेदवार निवडीची पूर्ण प्रक्रिया रात्रंदिवस 24 तास तुम्ही केली. नंतर तुम्ही भूमिका घेतली की आपल्याला जायचं नाही निवडणुकीत. आणि आता आधी तुम्ही सगळ्या राजकीय पक्षांची हे करून टाकलं की चुकवा साफ करणे, किंवा आम्ही यांचं राजकारण 10 पिढ्याचं संपवून टाकू. या सगळ्या गोष्टी तयार असताना पाटील एवढे अलिप्त का झालेले आता, फक्त समाजावर सगळं सोडून? अलिप्त होत नाही काही गोष्टी. अलिप्त कुठं झालोय म्हणजे निवडणुकीच्या बाबतीत? हो ना, अलिप्त कुठं झालोय? लोकसभेला तेच शब्द होता, आता तेच शब्द आहे. अलिप्त कुठं झालोय? माझं सगळं सोडून देतो समाजाचं काम आणि बसतो यांचं टेंबावाडी मिरवीत. माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण लागतंय, ते मोठे करायचं स्वप्न होतं आमचं सगळ्यांचं. तेव्हा लढा जिवंत ठेवणं माझं जबाबदारी आहे ना. मी ते काम करावं.
तिकडे वेळ घालण्यापेक्षा मी इकडे वेळ घालतो ना थोडा. आम्हाला सामूहिक, तुमच्या लक्षात नाहीये, सामूहिक आम्ही उपोषण करतोय आता. पाटील, तुम्ही ज्या दिवशी माघार घेतली निवडणुकीतून त्याच दिवसानंतर दबके आवाजामध्ये चर्चा आहे लोकांमध्ये की तुम्ही आता शरद पवारांच्या बाजूत, म्हणजे शरद पवारांची मागणी आहे अशी चर्चा आहे लोकांमध्ये. नाही, ते फक्त तुमच्यात आहे एकट्यात, बाकी कोणात नाहीत. तुमच्या सगळे स्क्रीनशॉट बघितलेत मी. इकडे नाही बोललं तरी ते वेगळंच लिहितात आणि मी ते पुरं ऐकतो. आणि ऐकल्यावर म्हणतो माहिती ही जी वरचा शब्द लिहिलाय कुठेच नाही. कमून असं एवढ्या मोठ्या समाजाने काय केलं तुमचं, का नाराजी? तुम्ही 10 दिवस, आता हे प्रचाराचे निवडणुकांचं काळ आहे, त्या 10 दिवसाच्या काळामध्ये काय, म्हणजे तुम्ही दौरे करणार आहात, वेगवेगळ्या जिल्ह्यात जाणार जाणार. आहात, काय त्याचं शेड्यूल काय ठरलेलं नाही, आहे? मी जाणार समाजाच्या दर्शनासाठी, मी जाणार. हा, माझ्या समाजाच्या दर्शनाला मी जाणार 100%. मी रोखत नसतो कोणाला. मी जाणार आहे, पण मी माझ्या आरक्षणाची सुद्धा लढाईची तयारी करणार आहे. माझा समाज मला वाचवणं गरजेचं आहे, समाजाला आरक्षण गरजेचं आहे, समाजाचे रोज